मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव शिगेला पोहोचलाय. एकीकडे अमेरिका आणि इस्रायल तर दुसरीकडे इराण. पण हा संघर्ष फक्त 3 देशांपुरता मर्यादित नाही. जगातील मोठ्या शक्ती, अरब देश, रशिया, चीन सगळेच आपापल्या भूमिकेत उभे आहेत. चला समजून घेऊयात कोण कोणाच्या बाजूने आहे आणि का. नमस्कार, मी शनाया. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर जग 2 गटात विभागल्याचं सध्या चित्र आहे. काही देशांनी अमेरिका आणि इस्रायलला पाठिंबा दिलाय, तर काही देशांनी इराण सोबत उभं राहण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान अनेक देश अतिशय सावध भूमिका घेत तटस्थ विधान करतायत. ते स्पष्टपणे कोणत्याही एका बाजूने बोलण्याऐवजी शांततेचं आव्हान करत आहेत. शनिवारी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणने आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. या संपूर्ण घटनेवर जगभरातील देशांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्वात आपण आधी भारताची भूमिका काय आहे ते समजून घेऊयात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मार्चला उशिरा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानेहू यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. दोन्ही नेत्यांनी सध्याच्या परिस्थितीवर संवाद साधलाय. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी अलीकडील घडामोडींवर भारताची चिंता त्यांनी व्यक्त करत नागरिकांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्य असली पाहिजे असं नमूद केलंय. संघर्ष शक्य तितक्या लवकर थांबवणे गरजेचं असल्याचंही मोदी म्हणालेत. तत्पूर्वी त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांच्याशी देखील चर्चा केली आहे. युएई वरील हल्ल्यांचा त्यांनी निषेध केलाय. तसेच युएई मधील राहणाऱ्या भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांचे आभार मानलेत. त्यानंतर ब्रिटनची भूमिका काय आहे ते देखील आपण पाहूयात. ब्रिटनने इराणी क्षेपणास्त्र ठिकाणांवर संरक्षणात्मक कारवाईसाठी ब्रिटिश लष्करी तळांचा वापर करण्याच्या अमेरिकेच्या विनंतीला मान्यता दिली आहे. ही माहिती ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टारमर यांनी दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की ब्रिटनने इराकच्या चुकांमधनं धडा घेतला आहे. ब्रिटन इराणवरील सुरुवातीच्या हल्ल्यात सहभागी नव्हता आणि पुढील कारवाई देखील तो सहभागी होणार नाही. मित्र राष्ट्रांच्या सामूहिक स्वसंरक्षणार्थ आणि ब्रिटिश नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ब्रिटन असेल, फ्रान्स आणि जर्मनी यांनी एक संयुक्त निवेदन जारी करून मध्य पूर्वेतील देशांवर इराणने सुरू ठेवलेल्या हल्ल्यांबाबतीत टीका केली आहे. त्यानंतर युरोपीय देशांचं काय म्हणणं आहे ते देखील बघूयात. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेले हल्ले आणि तेहरानने केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईनंतर युरोपीय देशांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. युरोपियन आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत उर्सुला फॉन डेर लेन यांनी असं म्हटलंय की युरोपियन संघाने इराणच्या खुनी राजवटीविरुद्ध व्यापक निर्बंध लादले आहेत. त्यांनी सर्व पक्षांना संयम बाळगण्याचं आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करण्याचं आवाहन केलंय. इटलीच्या ज्या पंतप्रधान आहेत जॉर्जिया मेलोनी यांच्या कार्यालयानेही इराणच्या सामान्य नागरिकांच्या बाजूने पाठिंबा दर्शवलाय. नागरी आणि राजकीय हक्कांच्या सन्मानासाठीचा त्यांचा प्रयत्न सुरू राहणार असल्याची भूमिका त्यांनी निवेदनाद्वारे मांडली आहे. तसेच ताणतणाव कमी करण्यासाठीच्या दृष्टीने मेलोनी त्यांचे सहकारी आणि प्रादेशिक नेत्यांशी चर्चेच्या माध्यमातून ते प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यात नमूद करण्यात आलंय. खामेनी यांच्या मृत्यूवर पाकिस्तानने काय प्रतिक्रिया दिली ते देखील बघूयात. पाकिस्तानचे जे पंतप्रधान आहेत शहबाज शरीफ यांनी आयतुल्ला खामेनी यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलंय. या दुःखाच्या घडीत पाकिस्तानचे सरकार आणि जनता इराणच्या जनतेसोबत उभी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते म्हणालेत की पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कायद्याच्या उल्लंघनाबद्दल चिंता व्यक्त करतो. कोणत्याही देशाच्या प्रमुखाला लक्ष्य केलं जाऊ नये ही एक जुनी परंपरा आहे. चीन आणि रशियाने काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील बघूयात. इराणचे जे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूवर आणि अमेरिका इस्रायलने चीनवर केलेल्या हल्ल्यांवर चीनने एक निवेदन प्रसिद्ध करत चीनच्या परराष्ट्र खात्याने म्हटलं आहे की इराणचे सर्वोच्च नेत्यांवरील हल्ला आणि त्यांची हत्या इराणच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेच्या मूल्यांचं गंभीर उल्लंघन आहे. हे पाऊल संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरची उद्दिष्टे आणि मूल्यांविरोधात आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांच्या मूलभूत नियमांविरोधात आहे. चीन या हल्ल्याचा तीव्र विरोध आणि निषेध करत आहे. चीनने शांतता प्रस्थापित करण्याची अपील केली आहे. चीनचं म्हणणं आहे की तात्काळ लष्करी कारवाई रोखण्यात यावी. तणावपूर्ण स्थितीला आणखी चिघळू न देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. त्याचवेळी पश्चिम आशिया आणि पूर्ण जगात शांतता आणि स्थैर्य राहावे यासाठी आम्ही आवाहन करत आहोत असं चीनचं म्हणणं आहे. एकूणच काय तर संघर्ष फक्त सीमांचा नाही तर प्रभाव, धर्म, भू राजकारण आणि जागतिक शक्ती संतुलनाचा आहे. आता तुम्हाला काय वाटतं, हा संघर्ष मोठ्या युद्धात बदलेल का की पुन्हा एकदा कूटनीतीने परिस्थिती नियंत्रणात येईल?
तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.